नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता रमा, अक्षय आणि त्यांच्याबरोबर मयुरी, आनंद हे सगळेजण आता पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला चाललात आणि गुरुजींना सांगायची पूजा ही मस्त विधीपूर्वक झाली पाहिजे. आणि हे बघा, सर्व तयारी झाली का? मयुरी हो म्हणते, रमा सुद्धा हो म्हणते. आनंद तेथे येतो. आनंद म्हणतो की आई अगं हो हो, सगळं काही त्यांना माहिती आहे. हो की नाही रमे? तेव्हा तर रमा अगदी गालातल्या गालात हसते आणि हो असं म्हणते. आनंद म्हणतो की चला, हा नवरदेव कुठे राहिला, आता निघायचं का आपल्याला? म्हणून आनंद आता अक्षयला आवाज देतो की अक्षय अक्षय चल लवकर, आपल्याला निघायचं आहे. आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो. आता आनंद हा म्हणतो की आला बघा बघा, लवकर आला आणि चला आता आपल्याला निघायचं आहे. अक्षय म्हणतो की मी आणि रमा दोघेच जातो. तर सीमा म्हणते की नाही, तुम्ही दोघं नाही तर मयुरी आणि आनंद हे दोघांना सुद्धा बरोबर घेऊन जायचं. जातो ना? तेव्हा लगेच आता सीमा म्हणते की नाही. तर अक्षय म्हणतो की आई मी एकटाच जातो, दर्शन घेतो आणि परत लगेच येतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं आई हे पग जाऊन दे ना त्यांना उघांना, एवढंच त्यांना 7 वर्षानंतर एकांत मिळेल. तेव्हा आता आरोही म्हणते की मला सुद्धा यायचं आहे बाबा, चल ना. तर अक्षय म्हणतो की नाही, हे पग परीक्षा तोंडावर आलेली आहे, अभ्यास करायचा आहे. आरोही प्लीज प्लीज करत असते तर आनंद तिला बरोबर नादी लावतो आणि म्हणतो की हे पग काकाकडे एक मस्त प्लॅन आहे, आपण आता काही खूप सारा अभ्यास करूयात, त्यानंतर खूप सारी मस्ती करूयात, संध्याकाळी मात्र आपण मस्त फिरायला जाऊयात आणि तुझ्या आवडती स्ट्रॉबेरी वगैरे मस्त खाऊयात. कसं वाटलं हा प्लॅन? आता आरोही इतकी खुश होते. आरोही म्हणते की हो चालेल मला, आणि लगेच ती आनंदला टाळी देते. मयुरी म्हणते की आरोही मी सुद्धा तुमच्या सोबत, आणि आरोहीला घेऊन आता चला अभ्यास करायचा आहे, म्हणून ते आत घेऊन जातात. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघा तुम्ही नीट जा आणि गाडी हळूच चालव मात्र, आणि रमा तू त्याला सांग गाडी हळूच चालवायला, नाही तर मला सांग. आणि रमा आता खुश होत हो असं म्हणते. आता सीमा म्हणते की हे बघ प्लीज कॉल करत राहा. तेव्हा आता अक्षयच्या डोक्यात काहीतरी विचार असतो. तर रमा विचारते की काय झालं? अक्षय म्हणतो की हे बघ चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण नंतर आपण अगदी जाता जाता बोलूयात, चल आता निघूयात. त्यानंतर आता इकडे साई आणि माई हे अगदी त्यांना सोडून जात आहे. आता कुणाला काही माहिती नाही, कारण अक्षयलाच फक्त माहिती आहे की साई आणि आता माई हे जात आहे. तर त्यावरती आता साई गाडीतून येता येता मात्र अण्णांना कॉल करत असतो, परंतु अण्णा काही कॉल उचलत नसतात आणि ते मेसेज पाठवतात की मी एका महत्त्वाच्या कामामध्ये गुंतलो, त्यामुळे मी नंतर कॉल बॅक करेल. आता साईला टेन्शन येते. साई म्हणतो की अण्णांचं नेमकं हे सुरू काय आहे, कारण ते कॉल का उचलत नसतील आणि सारखे असे मेसेज का पाठवतात, नक्की असं कोणतं काम आहे की त्या कामात ते अडकलेले आहेत, माझा कॉल सुद्धा ते रिसीव्ह करत नाही, नक्की काय झालं असेल. तेव्हा आता माईचं काही लक्ष नाही, माई कुठल्या तरी विचारात हरवलेली आहे. तेव्हा आता बोलता बोलता साईचं लक्ष माईंकडे जातं आणि तो माईकडे बघतो, म्हणून तो माईला म्हणतो की हे बघ माई अगं प्लीज तू माझ्याशी असं वागू नकोस, आणि तू जर माझ्याशी असं वागलीस आणि खरंच मला खूप असं अपराधी असल्यासारखं वाटतं, त्यामुळे मलाच असं वाटतं की मी कुठेतरी चुकतो म्हणून. त्यावरती आता माई म्हणतात की अरे पोट्या मला माफ कर, कारण मला खरंच माझ्या मनामध्ये रुखरुख राहील रमाला नाही भेटलास, अरे तू एकदा तरी रमाला भेटायला हवं होतं निघताने. त्यावरती साई म्हणतो की हे बघ माई, मी जर रमाला भेटलो असतो तर मी इथून कधीही निघलो नसतो, मला माझा पाय सुद्धा बाहेर काढावासा वाटला नसता. तेव्हा माई म्हणते की अरे पण तुझ्या मनामध्ये ही खंत कायम राहील, कारण तू रमाला न भेटता निघून गेला म्हणून. त्यावरती साई म्हणतो की माई हे पग सगळं विसरायचं आहे ना, मग तो विषय जाऊन दे, आता फक्त आणि फक्त आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. त्यानंतर आता साई आणि माई गाडीतून आता अगदी पुढे येतात आणि एका ठिकाणी येऊन अचानक ड्रायव्हर गाडीचं ब्रेक दाबतो. आता साई विचारतो की काय झालं, तुम्ही गाडीचं ब्रेक का दाबलं, गाडी का थांबवलीत? आता रमा आणि अक्षय मात्र गाडीच्या समोरून उभे असतात. त्यावरती माई तर पाहते, परंतु साईला म्हणते की बघ ना समोर, बघ तिकडे. तेव्हा आता रमा रागाने पुढे येते आणि साईला जाब विचारते, म्हणते की झालं का, हीच तुमची मैत्री होती का, आपलं लग्न नाही झालं म्हणून तुम्ही लगेच मला सोडून निघाले, आणि हे सर्व काय चाललेले आहे? तर आता साई अक्षयकडे पाहत असतो, कारण आता साईला असं वाटतं की आता अक्षयनेच हे सर्व रमाला सांगितलं असेल. तेव्हा अक्षय खाली बघतो. त्यानंतर मात्र रमा विचारते तुमचं साई हे सर्व काय सुरू आहे? त्यानंतर अक्षय म्हणतो की हे बघा साई, मला रमापासून काही लपवायचं नाही, हे असं मी ठरवलेलं आहे, त्यामुळे मला हे सर्व सांगावं लागलं आणि तिला येथे घेऊन यावं लागलं. तेव्हा आता रमा साईला जाब विचारते, तुम्ही अक्षयकडे का बघतात, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. साई तुमचं हे सर्व काय चाललं, हे सर्व करणं गरजेचं आहे का? तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा झालं का तुमचं बोलून, आता हे बघा मला बोलून द्यात.
आणि तो रमाला म्हणतो की हे बघा रमा, आपण दोघं एकत्र का आलो नाहीत, कारण देवाला तुम्हाला म्हणजे अक्षयला तुम्हाला एकत्र आणायचं होतं. हे बघा रमा, तुम्ही काय मला मित्र मानत होतात, परंतु माझ्या मनामध्ये मात्र आपल्यासाठी असणार हे नातं आहे तर मैत्रीच्या पलीकडे होतं. आणि हे बघा, कितीही मी म्हटलं की आपण मित्र आहोत, पण हे सुद्धा तितकंच खरं आहे, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि हे बघा, जर ही भावना मी माझ्या मनामध्ये अगदी इथे ठेवून राहिलं असतो तर मात्र तुम्हाला दोघांना खरंच खूप अवघड गेलं असतं. त्यामुळे मी इथून कायमचा निघून जाणार आहे, यातच सगळ्यांचं भलं आहे. त्यामुळे हे बघा रमा, आजपर्यंत मी तुमच्याकडे एकही गोष्ट अशी मागितलेली नाही, पण आज मी तुम्हाला हात जोडतो आणि विनवणी करतो, प्लीज मला तुम्ही येथून जाण्याची परवानगी द्या. तेव्हा आता साई आता असे म्हणत असताना अक्षयला हसू येते. अक्षय हसतो. आता साई हात जोडून म्हणतो की प्लीज प्लीज रमा. तेव्हा आता रमा साईचा हात धरते आणि ते हात खाली करते की प्लीज हात जोडू नका असं तिला म्हणायचं असतं. त्यावरती आता साई म्हणतो की हे बघा, खरंच प्लीज मला तुम्हाला हे कळूनच द्यायचं नव्हतं आणि मला सांगायचं सुद्धा नव्हतं, परंतु अक्षय तुम्हाला घेऊन आला त्यामुळे माझ्या मनावरचं असणारं ओझं हे कमी झालं. आणि साई मात्र अक्षयला थँक्स असं म्हणतो. हे बघा रमा, तुम्ही सुद्धा आता तुमचं मन मोठं करा आणि प्लीज मला मोकळं करा, प्लीज मला जाऊन द्या, प्लीज रमा. आता रमा घट्ट अशी साईला मिठी मारते. आता अक्षय आणि माई पाहत असतात. माई तर काहीच बोलत नाही, अगदी माईचं मनच इथून जायला तयार नाही, पण साई ऐकायला तयार नसतो. आता अक्षय साई रमाला प्लीज रमा मला जाऊन दे, इथून मला प्लीज थांबायचं नाही असे विनवण्या करत असतो. नंतर रमा लगेच माईकडे येते आणि माईला म्हणते की हे बघा माई, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं, पण हे बघा मला तुमचा हा निर्णय नाही आवडलेला माई. आता सर्व काही नीट झालेलं आहे तर तुम्ही माझ्या बरोबर नाही. तर माई म्हणतात की पोट्टे, अगं काय बोलतेस हे बघ, मीच तुझ्या बरोबर कायम उभी आहे, टेन्शन घेऊ नकोस आणि माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबतच असतील. तर साई म्हणतो की चला आता जातो आम्ही. तेव्हा आता रमा म्हणते की येतो असं म्हणायचं, तर साई म्हणतो की नाही रमा, आता येतो असं नाही म्हणता येणार. तेव्हा आता रमा म्हणते की साई मला तुम्ही रोज फोन करायचा, माझे फोन उचलायचेत आणि फोन कट करायचे नाही, तुम्हाला माझी शपथ असेल. त्यावरती आता साई म्हणतो की हे बघा रमा, मला शपथ देऊ नका आणि हे बघा तुम्ही प्रयत्न करून बघा. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागतील. साई म्हणतो की मी प्रयत्न करून पाहतो. रमा म्हणते की नाही, मी काही ऐकून घेणार नाही, प्रयत्न करा, नाहीतर मी अण्णांना सांगेल आणि अण्णा मात्र तुम्हाला शोधून परत इकडे घेऊन येतील. आता साई रमाकडे बघत आपल्या मनात म्हणतो की का रमा, मला कोणीही परत नाही आणू शकणार, कारण मी माझ्या मनाला कायमचं तुमच्यापासून दूर घेऊन जात आहे. आणि साई माईला म्हणतो की चला आता. तर माईचा चेहरा सुद्धा आता पूर्णपणे अगदी तुटून गेलेला आहे, अगदी नाराज झालेला आहे. अक्षय आता त्यांना हात जोडून नमस्कार करतो. साई आता काळजी घ्या असे बोलून गाडीमध्ये दोघंही बसतात. माई तर काहीच बोलत नाही आणि शेवटी साई आणि माई तिथून निघून जातात. रमाला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता रमा आणि साई मात्र गाडीतून आता देवदर्शनाला जात आहे आणि तेव्हा रमाला प्रत्येक क्षण साई सोबत घालवलेला आठवतो. जेव्हा आता साई आणि रमा एकमेकांशी लग्न करत होते मंदिरात आणि त्याच वेळेस रमाने आपलं प्रेम आता साईला बोलून दाखवलेलं आहे की अक्षयवर मी मनापासून प्रेम करत आहे, ते माझे नवरा आहात आणि तुमच्याकडे कधीही नवरा या नात्याने मी नाही बघू शकत. आणि त्याच वेळेस साईने रमाचा हात धरलेला आहे आणि रमाला म्हटलेला असतो की हेच मला तुमच्या तोंडातून ऐकायचं होतं, त्यासाठी मला हे सर्व लग्नाचं नाटक करावं लागलं. आणि आता जेव्हा आता आनंद हा अक्षयचा कान पिळतो त्यावेळेस आता साई सुद्धा म्हणलेला असतो की एक भाऊ म्हणून झालं, पण आता अक्षय मला एक मित्र म्हणून सांगायचं आहे की मी रमाचा मित्र आहे, रमाची नीट काळजी घे, तिचा कायम आयुष्यभर साथ दे आणि कधीही तू तिला स्वतःपासून असं दूर करू नकोस. सगळ्याचा रमा आता विचार करत येत असते. आणि हे बघा रमा, आता माझं खरंच तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. जाण्याच्या वेळेस सुद्धा आता साई हे सर्व बोलून गेलेला आहे. सगळ्याचा रमा आता विचार करत येत आहे. अगदी हात जोडून साईने मला विनवणी केली की प्लीज मला कायमचं मोकळं करा आणि प्लीज इथून जाऊन द्या. रमा आता ह्या सगळ्याचा विचार करत आहे. तेव्हा आता अक्षय मात्र आता रमाकडे बघतो आणि रमाला म्हणतो की हे बघ रमा, जे झालं ते सोडून दे, किती विचार करशील, आणि हे बघ मला मान्य आहे की माझी चूक झाली, माझं चुकलं, मी अगदी घरी तुला त्या क्षणी सांगायला हवं होतं, त्या क्षणी साईने मला सांगितलं, तर त्या क्षणी मला साईल म्हणजे तुला हे सर्व सांगायला हवे होते. मी प्रवासात हे सर्व तुला सांगितलं कारण माझी सुद्धा अवस्था आणि माझी पोझिशन तू समजून घे. खरंच आय एम रिअली सॉरी, माझं चुकलं, मला तुला दुखवायचं नव्हतं. तेव्हा आता रमा त्याला गाडी थांबवायला सांगते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, चिडू नकोस. आता रमा ही जोरात ओरडते आणि गाडीत थांबवा असं परत म्हणते. तर अक्षय सॉरी करत असतो. आता रमा म्हणते की गाडीत थांबवा म्हटले ना मी तुम्हाला,
तेव्हा आता अक्षय गाडी थांबवितो. तेव्हा आता रमा अक्षयकडे रागानेच बघत असते. तर अक्षय म्हणतो की रमा, अगं तुला इतकं चिडायला काय झालं? रमा, सांग ना, इतकं का चिडलीस तू? सॉरी, खरंच माझं चुकलं, मी तुला घरी सांगायला होतं. आणि रमा मात्र आता काही न बोलता गाडीच्या खाली उतरते. अक्षय रमा करत असतो आणि आता रमा गाडीच्या खाली उतरल्यानंतर मागे जाते. आता अक्षय म्हणतो की खरंच माझी चूक झाली. रमाला मात्र मी त्याच वेळेस सांगायला होतं, अगदी घरीच. तिला खोटं वागलेलं आणि बोललेलं नाही आवडत हे मला कळालंच नाही आणि खरंच माझी चूक झाली म्हणून तो स्वतःला अगदी गिल्टी फील मानत असतो. आणि रमा मात्र मागे जाते आणि आहो आहो म्हणून अक्षयला आवाज देते. अक्षय लगेच गाडीच्या खाली उतरतो. अक्षय धावतच गाडीच्या खाली उतरून आता रमाकडे येतो आणि म्हणतो की अगं रमा, खरंच सॉरी सॉरी, किती चिडलीस बरं तू. आणि कान पकडून तो आता रमाला माफी मागत असतो. अक्षयला वाटतं तर रमा रागवेलच आणि तो सॉरी सॉरी करत असतो. आता डोळे बंद करून तो कान पकडतो. तेव्हा आता रमा लगेच त्याच्यासमोर फुलांचा बुके धरते, तो पण गुलाबाच्या फुलांचा, आणि कान पकडून तो आता सॉरी सॉरी करत असतो. समोर बघतो तर काय, रमाने फुलांचा बुके दिलेला आहे. तेव्हा आता तो रमाला विचारतो की रमा, हे सर्व काय आहे? तेव्हा आता रमा खुश असते. रमा म्हणते की शेवटच्या क्षणापर्यंत का होईना, परंतु तुम्ही मला साईपर्यंत पोहोचवलं. आणि हे बघा, तुमच्या जर मनात आलं असतं तर तुम्ही माझ्यापासून हे लपू सुद्धा शकला असतात. तुम्ही तसं केलं नाही. तुमच्या या प्रामाणिकपणामुळे मी शेवटचं तरी साईंना भेटू शकले. हे बघा अक्षय, तुमचा हाच खरेपणा मला खरंच खूप आवडतो आणि प्लीज असं कधीही बदलू नका. तेव्हा आता अक्षय ते फुलांचा बुके स्वीकारतो आणि म्हणतो की रमा, तू सुद्धा कधीही बदलू नको. तुझं हे प्रेम आणि माझ्यावर असणारा विश्वास, यामुळे सुद्धा बळ मिळतं. आणि खरंच तो पुन्हा एकदा सॉरी म्हणतो आणि दोघेही आता एकमेकांना घट्ट मिठी मारून एकमेकांच्या मिठीत येतात आणि दोघेही आता खूप खुश आहेत. त्यानंतर आता रमा आणि अक्षय मस्त आता एकमेकांना घट्ट मिठी मारत आता बाईक वरून या पुण्याच्या गणपतीला येत आहेत. दोघे इतके खुश एन्जॉय करत येत आहे. आता रमा ही अगदी अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि खुश होत अक्षयला घट्ट असे मिठी मारत ते बाईकवरून येत आहेत. अक्षय सुद्धा खूप खुश आहे. त्यानंतर आता पाणीपुरीच्या स्टॉलवर थांबतात. अक्षय मात्र आपल्या हाताने रमाला पाणीपुरी भरवतो. दोघे एकमेकांना पाणीपुरी भरत असतात. आता एकमेकांच्या हाताने खाऊन दोघांनाही खूप असा आनंद मिळत आहे. दोघे जण खूप खुश आहेत. आणि आता खाता खाता अक्षयच्या तोंडाला लागलेला आहे तर ते रमा आपल्या हाताने पुसत असते आणि अक्षय छान रमाकडे बघत असतो. आता अक्षयची ती खाता खाता गंमत सुद्धा करते. अक्षयला भरवायला जाते आणि तोच आपल्या तोंडामध्ये तो घास खाऊन घेते. तेव्हा आता दोघे एका ठिकाणी मस्त आता पाणीपुरीचा स्वाद घेतल्यानंतर फिरायला येतात. एकमेकांच्या हातामध्ये हात घालून दोघे आता एकमेकांसोबत अगदी रोमॅन्टिक एन्जॉय करत आहे. दोघंही आता एकमेकांशी इतके लाजत आहे. अक्षय मात्र अगदी रमाचा हात धरतो आणि डान्स करत आहेत. दोघं आता या सगळ्या एन्जॉय आनंदाचा आनंद घेत आहेत. दोघं इतके खुश आहेत. इतक्या वर्षातून आता हे दोघं असे निवांत एका ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या प्रेमाचा आनंद ते लुटत आहेत. रमा अगदी लाजत असते आणि अक्षय तिच्याकडे बघून अगदी अगदी हसत असतो. आता दोघांचीही नजर एकमेकांच्या वरची काही हटत नसते. सारखे ते दोघांकडे एकमेकांकडे बघत डान्स करत आहे आणि अगदी छान असे एन्जॉय करत आहे. त्यानंतर आता रमा ही खूप लाजते तर अक्षय तिच्या समोर आता गुलाबाचं फूल घेऊन येतो. रमा आणखीनच लाजते. त्यानंतर आता रमा ही लाजते तर अक्षय तिला ते गुलाबाचं फूल देतो. रमा आता अक्षयच्या मिठीत येऊन खूप छान आता ते दोघं डान्स करत आहे. एकमेकांच्या अगदी स्पर्श त्यांना अगदी हवा असं वाटतो. अगदी रमा ही लाजत असते आणि अगदी तिला ते सगळं काही अक्षयचा हा नवीन स्पर्श खूपच छान वाटत असतो आणि खूप अगदी ती खुश आहे. या 7 वर्षातून आज रमा आणि अक्षय एकत्र आलेले आहेत आणि आपल्या प्रेमाचा ते अगदी आनंद लुटत आहे. दोघंही छान अगदी आणि छान एकांतात एकमेकांशी गप्पा सुद्धा करत आहे. छान गप्पा मारतात. आता इतक्या दिवसातून आज इतक्या आठवणी, आता इतक्या साऱ्या गप्पा अगदी मस्त रंगलेल्या आहेत. दोघंही आता 7 वर्षाचं जे काही आहे एकमेकांबरोबर प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटत आहे. प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय ते दोघं करत आहेत. इतके छान आणि सुंदर कपल मात्र आता रमा अक्षय दिसत आहे आणि रमा ही अगदी सुंदर दिसत आहे. तर अक्षय सुद्धा आज आपलं स्वप्न दोघांचं पूर्ण झालेलं आहे म्हणून खूप खुश आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद आहे आणि हक्काचं आता एकमेकांबरोबर ते घालवत आहेत. इतक्या छान त्यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत. गप्पा करता करता आता दोघे एकमेकांशी अगदी हसतात. एकमेकांकडे बघून आता बोलता बोलता अक्षय तिला म्हणतो की 1 मिनिट थांब आणि अक्षय धावतच जाऊ रमासाठी छान असे तिची आवडणारी कुल्फी घेऊन येतो आणि तिच्या अगदी धावतच येऊन तिच्या हातात ती कुल्फी देतो. त्या कुल्फी बघून मात्र रमाला खूपच आनंद होतो. रमा आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. अक्षयने स्वतःसाठी एक आणलेले आहे आणि दोघे आता एकमेकांबरोबर आता कुल्फी खाण्याचा एन्जॉय करत आहे. अगदी
रमाला तो कायम आवडायची कुल्फी आणि म्हणून आता अक्षय प्रत्येक तिच्या आवडीनिवडी पूर्ण करत असतो. अक्षयला असं होतं की काय करू आणि काय नाही, आणि दोघे आता एकमेकांच्या मिठीत आहेत आत्तापर्यंत, आणि हे स्वप्न ते बघत आहेत. हे स्वप्न त्यांनी परत रंगवलेलं आहे आणि आता मात्र दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी मग्न होऊन जातात. मग्न होऊन जाऊन मात्र आता जेव्हा गाडीचा हॉर्न आहे जोरजोराने वाजत असतो तेव्हा कुठे ह्या स्वप्नातून दोघे बाहेर येतात. रमा आता डोळे उघडून बघते तर काय, आता मात्र सगळे लोक त्यांच्याजवळ येऊन थांबलेले आहेत. आता मात्र रमाक्षय कावरे बावरे होतात. त्यातील आता एक कपल बाई करून जात आहे तेव्हा आता ते जे काही कपलमधील तो व्यक्ती आहे तो म्हणतो की आहो साहेब, तो माणसं इकडे येऊन कुठे करतात, घरी जाऊन करा. तेव्हा अक्षय आणि रमा आणखीन लाजतात आणि आता मात्र लगेच रमा आणि अक्षय अगदी कावरेबावरे होतात. काय करावं तेच त्यांना कळत नाही. त्यांच्याजवळ आता पूर्ण गर्दी झालेली आहे. आता त्या व्यक्तीची जी मिसेस आहे तर ती म्हणते की अहो थांबा ना, अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखं हे रोमांस करतात. बघा ना त्यांच्यामध्ये अजून सुद्धा किती प्रेम आहे. नाहीतर तुम्ही सतत काम काम काम, बाकी तुम्हाला काही सुचत नाही. म्हणून आता ती आपल्या नवऱ्यावरच ओरडते. आता तिचा नवरा तिला म्हणतो की या सगळ्यामध्ये मी कुठून आलो, आणि हे बघ मी तुझ्यावर प्रेम करत नाही का, करतो ना मी तुझ्यावर प्रेम. तेव्हा आता त्या व्यक्तीची बायको म्हणते की हो ना, माहिती आहे माहिती, खूप प्रेम करतात तुम्ही माझ्यावर. तेव्हा आता त्या दोघांचं भांडण सुरू असताना रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून हसत असतात. आता अक्षयच म्हणतो की सॉरी तुम्ही सुद्धा एक काम करा, तुम्ही सुद्धा घरी जाऊन भांडा. तेव्हा आता रमा अक्षयला अगदी इकडे बघा आणि प्लीज त्यांना असं बोलू नका, असं खुणावते आणि अगदी घाईने धावतच जाऊन गाडीमध्ये जाऊन बसतात. तेव्हा आता ते व्यक्ती आता सगळेजण म्हणतात की चला आता, आणि रमा आणि अक्षय सुद्धा घाईने गाडीमध्ये बसतात. अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा मात्र आता अक्षयकडे पाहत असते, लाजत असते. त्यानंतर आता इकडे घरी शशिकांत, पार्वती आजी, अर्थ हे सगळेजण एकत्र बसलेले आहेत. शशिकांत आनंदला सांगत आहे की हे बघ आता उद्या होळीचा सण आहे, आपल्याला खूप सारी तयारी करावी लागेल, गौऱ्या वगैरे सर्व काही घेऊन यावे लागेल सकाळी सकाळी, समजलं ना तुला आता सर्व. तर आनंद म्हणतो की हो बाबा नक्कीच, आणि मला सगळं काही समजलं, मी नक्कीच घेऊन येतो. वरती मयुरी म्हणते की रमा आणि अक्षय या दोघांच्या लग्नाची आता ही पहिलीच होळी आहे ना. तेव्हा आता पार्वतीजी म्हणते की हो ना. तर मयुरी म्हणते की आपण मस्त पुरणपोळ्यांचा बेत करूयात. तारा आणि पार्थ सुद्धा आता ऐकत आहेत. पार्वती आजी म्हणते, आणि पार्वती आजी आता म्हणत आहे की खरंच रमा पूर्वी हे सगळं किती आनंदाने करायची, परंतु आता रमाचं नवीन लग्न झालेलं आहे आणि आता आपण तिला हे सगळं कसं करण्यासाठी सांगायचं बरं. एकतर तिला आवड आहेच, पण नवीन लग्न झालं त्यामुळे आपण तिला लगेच काम कसं सांगणार, आणि आपण लवकरात लवकर तयारी करूया. तर आनंद म्हणतो की हो आजी, मग उद्या सकाळी मला लवकरच बाजारात जावं लागेल आणि तयारी करावी लागेल. तर तेव्हा आता लगेच सगळेजण खूप हसतात आणि सर्व काही सामान घेऊन मला यावे लागेल. त्यावरती तारा म्हणते की बाजारात कशाला जायला पाहिजे, कारण एका क्लिकवरती आता सगळं काही घरी येते ना, कशाला आता इतकी दणदण करायची, बाजारात जायचं, सर्व सामान घेऊन यायचं. तेव्हा आता आरोही म्हणते की हो आपण ऑनलाईन सगळं काही मागू शकतो, चालेल ना, सगळ्यांना चालेल ना. तेव्हा आता लगेच अर्थ सुद्धा म्हणते की हो ना, आपलं सगळं काही अगदी घरबसल्याच येत आहे, त्यामुळे आपण घरबसल्याच सगळी काही तयारी करूयात. शेणाच्या गौऱ्या वगैरे हे घरी येणार आहे, त्यामुळे आता आपल्याला तयारी करण्यासाठी आणखीन वेळ मिळेल. आणि त्याच वेळेस रमा आणि अक्षय दारात येतात आणि या सगळ्यांची तयारीचं बोलणं आता ऐकत असतात. आता अर्थ म्हणते की आपण एक काम करू, आपण मात्र पुरणपोळ्या आहे ना तर त्या सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू. तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की हो ना, जसे आपण पिझ्झा मागतो ना तसं मात्र पुरणपोळ्या सुद्धा मागूयात. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे हे पग सगळंच काही ऑनलाईन मागायचं, मग आपण होळी सुद्धा ऑनलाईनच साजरी करूयात. तारा म्हणते की काय विचार करतात तुम्ही, सगळेजण अगदी जुने विचारांचे आहात, जरा अगदी मॉडर्न व्हा. मी तर मोठं झाल्यानंतर सगळं काही ऑर्डर्स करणार आहे, बघत राहा. आता लगेच पार्थ म्हणतो की आजी बघ ही काय बोलतेस. आता तारा म्हणते की हो, आणि अर्थ सुद्धा हो म्हणते. आता अक्षय आणि रमा हे सर्व ऐकत आहेत. पार्वती आजी म्हणते की आता आपलं हे डिस्कशन आहे तर ते भलतीकडे जायला लागलेलं आहे, आता हे पूर्णपणे बंद करा आणि झोपा लवकरात लवकर, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, त्यामुळे चला आता तयारीला लागा. किंवा आता सगळेजण आता आपापल्या रूम मध्ये जातात. तर आता रमा आणि अक्षय अगदी दरवाजा उघडून अगदी अलगत आत येतात मंद पावलांनी. तेव्हा आता रमा म्हणते की ऐकलत का पोरांचं काय सुरू आहे, मला नाही पटलं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे फक्त तरुण पिढी आहे, त्यांना असं सगळं काही सुपर फास्ट लागतं आणि शॉर्टकट मध्ये, त्यामुळे त्यांना हळूहळू सगळ्याचं महत्व कळेल. तर रमा म्हणते की कसं कळणार, आपल्या सणाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपण त्यांना सांगायला हवं. हे बघा आता आपल्याला मात्र आपल्यांनी सांगितलं, मग आपण सुद्धा आता आपली जी रीत वगैरे आहे तर ते आपलं कर्तव्य आहे त्यांना समजून सांगणं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कदाचित माझीच चूक झाली, कारण मागच्या 7 वर्षात मी त्यांना हे सर्व काही सांगू शकलो नाही. त्यावरती रमा म्हणते की हे बघा आता मात्र ते 7 वर्षाचं गाठोडं आहे ना ते जरा बाजूला ठेवा
आता आपलं ठरलेलं आहे की मागचं सगळं काही विसरायचं आणि ते विसरून मात्र पुढे जायचं. त्यावरती आता अक्षय विचारतो की तुझा नक्की काय प्लॅन आहे, तू आता लेक्चरच झाडणार आहे का? त्यावरती आता रमा म्हणते की नाही हो, तसं नाही. आता रमा म्हणते की हे बघा, उद्या सकाळी मात्र मी सगळ्या मुलांना घेऊन जाणार आहे शेण थापायला, म्हणजे गौऱ्या थापायला. कशी लहानपणी आता होळी साजरी करायची, अगदी तशीच आता सगळ्यांना होळी साजरी करायला लावणार आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, उद्या सकाळी ना, आत्ता नाही ना. तेव्हा आता अक्षय रमाच्या अगदी जवळ येत असतो आणि रमा म्हणते की अहो काय करतात, कोणीतरी बघेल म्हणून आता अक्षय रमाला जवळ घेतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं आहे बघ, आता आपलं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा का लांब ढकलतेस बरं, याला काय अर्थ आहे? आणि बघ बाकी सगळे मुलं झोपायला गेलेले आहेत, त्यामुळे आता ह्या मुलाचं लाड कर. तेव्हा आता रमा हसते आणि म्हणते की काय लाड करू. ती रमा आता अगदी अक्षयच्या जवळ येते आणि त्याच्या गालाचा किस घेत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आणि मात्र आता सगळ्या मुलांना गौऱ्या थापायला नेलेला आहे आणि मस्त आता प्रत्येक टोपलीवर आता ह्या प्रत्येक मुलाचं नाव टाकलेलं आहे. आरता विचारते की काय ह्या टोपल्यावर आमचं सगळ्यांचं नाव आहे, काय हे आमच्यासाठी सरप्राईज आहे का काय? हे पार्थ म्हणतो की सकाळी सकाळी. तर आता तारा सुद्धा म्हणते की आता कोणतीही ऍक्टिव्हिटी तू आमच्याकडून करून घेणार आहे. आता विचारते की आपण खजिना शोधायला चाललोत का? तेव्हा आता रमा ही अक्षयला आवाज देते. प्रत्येक मुलांचा गोंगाट सुरू असतो. रमाला नक्की काय आहे विचारत असतात. तेवढ्यात रमा आवाज देते की आहो तुमची टीम रेडी आहे, लवकरात लवकर बाहेर या. तर अक्षय म्हणतो की यस आणि अक्षय बाहेर येतो. तेव्हा आता रमा म्हणते की आज तुमचे कॅप्टन असतील अक्षय. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की चला मिशन शेण वेचणी सुरू. सगळेजण आता तोंड वाकडं करतात आणि शियस म्हणतात. पार्थ म्हणतो की काय बोलतो काका, आता सगळ्यांना शेण कसं भरायचं तेच काही कळत नसतं. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.